नमस्कार, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। देशातील व राज्यातील चालू घडामोडी आणि सुपरफास्ट बातमीपत्र जाणून घेण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्कला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अप्रैल को जो होगा देखा जाएगा। 17 अप्रैल को जो होगा देखा जाएगा। राष्ट्रवादी का कैंडिडेट हार जाएगा, वंचित का कैंडिडेट डर जाएगा और बीजेपी और आरपीआई का कैंडिडेट समाधान अवताड़े ही विधानसभा में जाएगा। समाधान अवताडेंच्या प्रचाराच्या निमित्ताने आज ही कोरोनाच्या महामारीच्या या परिस्थितीमध्ये ही निवडणूक होऊ घातलेली आहे। लोकशाहीमध्ये आपल्याला आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो अधिकार आपल्याला बजवायचा आहे। जरी मोठमोठ्या सभा घेणं शक्य नसलं तरी सुद्धा मतदान मात्र आपल्याला करायचं आहे। आमचा शाहीर राजा कांबळे म्हणत होता की वाघ आला रे वाघ आला रे वाघ, वाघ आला रे वाघ, त्याला फुलवायची आहे कमळाची बाग। वाघ आला रे वाघ, त्याला फुलवायची आहे कमळाची बाग, आणायची आहे पंढरपूरच्या लोकांना जाग, आणायची आहे पंढरपूरच्या लोकांना जाग आणि मला लावू द्यायचं नाही कसलाही माझ्या अंगावर डाग। ही जी निवडणूक आहे, निवडणूक जी राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आहे। या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अनिल देशमुख, आपण पाहिलेलं आहे की अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये महिन्याला दिले पाहिजेत अशा पद्धतीचा आरोप झाला। अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, नागपूरचे आहेत आणि सचिन वाजे सारख्या एका असिस्टंट पोलीस पीआय महिन्याला 100 कोटी रुपये आम्हाला मिळालेच पाहिजेत, म्हणजे एका वर्षाला 1200 कोटी, एका वर्षाला 1200 कोटी आणि 5 वर्षाला 6000 कोटी। म्हणजे ही जी सत्ता आहे ही सत्ता ब्लॅक मार्केटिंग करणारी सत्ता आहे का? ही सत्ता गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपण सत्तेवर आलेले आहात, कुणाच्या विकासासाठी सत्तेवर आलाय? नाव आहे महाविकास आघाडी, जी आहे सगळ्यात मोठी बिघाडी ती आहे तुमची महाविकास आघाडी। मला माहिती आहे तुमच्या तिघांची नाडी, मला माहिती आहे तुमची तिघांची नाडी, म्हणूनच वाढवलेली आहे ही छोटीशी दाढी। त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं सत्तेवर आला, ठीक आहे, तुमचं मेजॉरिटी झाली। वास्तविक शिवसेनेने भाजपला आरपीआयला पाठिंबा द्यायला हवा होता। एकत्र आपण निवडणूक लढलो 2019ची विधानसभेची, लोकसभेची, आणि आकडे असे आले, मॅन्डेट असं आलं की भाजप, सेना, आरपीआय यांनी मिळून एकत्र सरकार बनवलं पाहिजे, पण शिवसेनेने धोका दिला। ज्या शिवसेनेने आम्हाला दिलेला आहे धोका, त्यांचा एक दिवस आम्ही करून टाकणार आहोत धोका।
एकतर शिवसेनेने ज्या बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध केला, त्या बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम माननीय उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. ज्या बाळासाहेबांनी शिवसेना जी आहे ती शिवसेना एवढी प्रचंड प्रमाणामध्ये वाढवली, ती काँग्रेसला राष्ट्रवादीला विरोध करत करत पण सत्तेच्या हव्यासा पायी आणि बीजेपीला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी तुम्ही एकत्रित आलात. हे पैसे खाण्यासाठी तुम्ही एकत्रित आलात. पोलीस अधिकाऱ्यांना हाताची धरून या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास करण्याऐवजी, लोकांचा विकास करण्याऐवजी आमच्या महाराष्ट्राची मान खाली घालायला लावेल अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्राची आहे. सगळ्या देशामध्ये आमची नाचक्की चाललेली आहे. सगळ्या देशामध्ये लोक आम्हाला नावं ठेवतायत, अरे काय चाललंय तुमच्या महाराष्ट्रामध्ये. मी सांगितलं की हे सरकार राहिलं तरी असंच चालत राहणार आहे. हे सरकार बदललं पाहिजे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. मी राष्ट्रपती माननीय महामहिम रामनाथ कोविंदजींना भेटून त्यांना सविस्तर सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये यांना सत्तेवर राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. पोलीस अधिकारी जसे आतंकवादी ऍक्टिव्हिटीज करतात, प्लॅन करतात, अशा पद्धतीचा प्लॅन करण्यामध्ये हा पोलीस अधिकारी तो त्या ठिकाणी त्याचं लिडिंग करतो आहे. अशा पद्धतीचं आपण कधी पाहिलं नाही. पोलिसांबद्दल आम्हाला आदर आहे. पोलीसवाले बरेचसे चांगलं काम करणारे आहे. स्वतःच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता राबणारे पोलीस आहे. सचिन वाजेंसारखे काय पोलीस आहेत, त्या सचिन वाजेंनी पोलीस डिपार्टमेंटला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या महाराष्ट्राला बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यायचं का? अशा बोला, अशा उमेदवाराला निवडून द्यायचं का? आणि समाधान अवताडे इंजिनियर आहेत, शिकलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, पैसेवाले आहेत. कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत, कमवतात, त्यांचा धंदा आहे. हे धंद्यातून कमवताय, तुम्ही पोलिसांकडून कमवताय. तर एक चांगला उमेदवार आहे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेला आहे आणि त्यांना नरेंद्र मोदींचा पाठिंबा आहे. त्यांना अमित शहा यांचा पाठिंबा आहे, जे.पी. नड्डा यांचा पाठिंबा आहे. माननीय सुधाकर परिचारक आज आमच्यामध्ये नाही. मला 2 वेळेला खासदार म्हणून निवडून आणण्यामध्ये सुधाकर परिचारक यांचा अत्यंत महत्वाचा वाटा. मी मुंबईत राहणारा, परंतु मी पहिल्यांदा ज्यावेळेला इथं उभा राहिलो त्यावेळेला मला 2,60,000 मतांनी 1999 मध्ये निवडून आणण्यामध्ये सुधाकर परिचारक यांचा फार मोठा प्रभाव होता. त्यांचं सगळं कुटुंब जे आहे, प्रशांत आहे, उमेश आहे, सगळी परिचारक फॅमिली जी आहे ती परिचारक फॅमिली सगळी माझ्या पाठीशी उभी राहील. ते ब्राह्मण समाजाचे, मी दलित समाजाचा, पण ते माझ्या पाठीशी ताकदीने उभे राहिले. लोकांना गावागावात जाऊन आवाहन केलं की हा कॅन्डिडेट आपला कॅन्डिडेट आहे, हा कॅन्डिडेट अडकायचा असला तरी आपला उमेदवार आहे. आणि मला 10 वर्ष या ठिकाणी संधी मिळाली. 3ऱ्या वेळेला मी इथे निवडून आलो असतो, पण मीच म्हणालो की मी आता शिर्डीला जातो. मला माहित नव्हतं की शिर्डीला जाऊन असं होणार आहे. नाहीतर मी आग्रह केला असता, माझा मतदारसंघ आहे, मला इथं तिकीट द्या, मी निवडून आलो असतो इथे. ठीक आहे, निवडणुकीमध्ये हार जीत असलेच असते, परंतु आजची ही जी निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये आपणाला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, ज्या उमेदवाराला बीजेपीचे जे उमेदवार आहेत त्यात बीजेपीचा तर पाठिंबा आहेच आहे, आरपीआयचा पाठिंबा आहे, महादेव जानकरांचा पाठिंबा आहे, सदाभाऊ खोत यांचा पाठिंबा आहे, आमचे देवकुळेंचा पाठिंबा आहे.
त्यांनी सांगितलंय की सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घ्या. कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेतल्याशिवाय निवडणूक होत नाही. त्यामुळे सगळे आमचे दलित समाजाचे, बौद्ध समाजाचे कार्यकर्ते, माता समाजाचे कार्यकर्ते, भटवंत समाजाचे कार्यकर्ते, सगळ्याच कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊन सोमनाथ अवताडे जे आहे ते बसरे जातात. ठीक आहे. नाही, आम्ही बातमी फिरत नाही खोटी. अरे आम्ही बातमी फिरत नाही खोटी, तेच म्हणाले 100 कोटी. त्यामुळे 100 कोटी जे आहे ते 100 कोटी रुपये, 1 कोटी नाही, 2 कोटी नाही, 1 रुपया नाही, 1 लाख नाही, 2 लाख नाही, 100 कोटी महिन्याला ते सांगितलं ना मी बोलतो. त्यामुळे 100 कोटीची मागणी करणारे अनिल देशमुख आज त्या पदावर नाही. अनिल देशमुख यांना ते पद सोडावं लागलं. आता नंतर त्या ठिकाणी अनिल परब यांचाही नंबर आहे, त्यांचं नाव आलेलं आहे. अजून सचिन वाजे तसे शिवसैनिक होते, शिवसेनेशी त्यांचा संबंध होता. खऱ्या गोष्टी ते सांगू लागलेले आहे. आणि शिवसेनावाले म्हणतात की बीजेपीचा त्याच्यामध्ये हात आहे. बीजेपीचा काय संबंध आहे? हात पण तुमचाच आहे, पाय पण तुमचाच आहे, डोकं पण तुमचंच आहे. तुमच्या डोक्याचं खोकं करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळं ठीक आहे, त्यामध्ये बीजेपीचा काय संबंध आहे तिथे. तेवढं अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला आवाहन करण्यासाठी आलेलो आहे की समाधान अवताडेंसारखा अत्यंत चांगला उमेदवार जरी ते मंगळवेढ्याचे असले तरी पंढरपूर घराणा आपण अनेक वेळेला संधी दिलेलीच आहे. आता मंगळवेढा घराणा एकदा संधी द्या. पंढरपूर वाल्यांना पंढरपूरची जी संधी आहे ही संधी देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करत असतो. आपले ते निंबाळकर साहेब आलेले आहेत, आपले खासदार आहेत आपले. म्हणजे आता समाधान अवताडेंचा मजबूत होणार आहे आता वाडा. तर तुमच्या पाठीमागे आहे निंबाळकरांचा माडा. श्रीकांत देशमुख या ठिकाणी आलेले आहेत, ते पैलवान आहेत. मी सुद्धा पैलवान होणार होतो. मी शाळेमध्ये असताना मी खेळत होतो. बरं झालं मी कुस्ती सोडली म्हणून मी इथं आलो. मी खेळत राहिलो असतो तर मला इथपर्यंत पोचता आलं नसतं. पण ठीक आहे. तर या ठिकाणी आमचे सुनील तरवगोड आहेत, अप्पा जाधव आहेत, जितेंद्र बनसोडे आमचा जिल्ह्यात अध्यक्ष आहे, संतोष पवार शहरात अध्यक्ष आहे, बाळासाहेब कसबे आहेत, अर्जुन मागाडे आहेत, राजा कांबळे आमचा शाहीर आहे, कीर्तिपाल तरवगोड आहे, अरविंद कांबळे आहे, संजय सावंत आहे. अशा अनेक आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम होतो आहे. आणि मला मुंबईला जायचं आहे. माझं हेलिकॉप्टर इंदापूरमध्ये आहे आणि ही सभा पुढं चालत राहणार आहे. खासदार साहेब आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत, ते या ठिकाणी बोलतील, कारण नंतर तेवढी वेळ राहिलेली नाही आता. त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी थांबायचं आहे. पण मी मात्र या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे तो समाधान अवताडे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन करण्यासाठी. कारण मी नेहमीच राहणार आहे समाधान अवताडे यांच्या पाठी. मी नेहमीच राहणार आहे समाधान अवताडे यांच्या पाठी. कारण माझ्या हातामध्ये आहे माझ्या धुमाची काठी. आपण सर्वांनी अत्यंत हे कमळाचं जे चिन्ह आहे, माननीय नरेंद्र मोदी यांनी प्रचंड कामं केलेले आहेत आपल्या देशामध्ये.
नरेंद्र मोदी हे सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध असणारे अशा पद्धतीचे पंतप्रधान आहेत. आता ज्या 5 राज्याच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये जवळजवळ 3 राज्यामध्ये बीजेपी निवडून येण्याची 100% शक्यता आहे. ममता दीदी त्या वेस्ट बेंगॉलमध्ये हरण्याची शक्यता आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये बीजेपीला प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये बीजेपी निवडून येणार, आसाममध्ये बीजेपी निवडून येणार, पांडिचेरीमध्ये बीजेपी निवडून येणार, केरळामध्ये सुद्धा एनडीएला सत्ता मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे. पण बघूया त्या ठिकाणी काय होत आहे ते. तामिळनाडूमध्ये सुद्धा AIADMK आणि बीजेपी आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी लढतो आहोत. बघूया त्या ठिकाणी काय होत आहे ते. पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. पण कोरोना आपली काय पाठ सोडत नाही आहे. कोरोना आपल्या पाठीशी लागलेला आहे. कोरोना आमच्या गाठीशी आलेला आहे. आणि या कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्याला माहित आहे की ज्यावेळेला 20 फेब्रुवारी 2020ला मी मुंबईतून घोषणा दिली होती, गो कोरोना, गो कोरोना, गो कोरोनाची घोषणा मी दिली. हळूहळू कोरोना गेला, हळूहळू गेला, पण तो माझ्याजवळ आला. हळूहळू गेला पण तो माझ्याजवळ आला. कारण त्याला वाटलं की आठवले म्हणतात की गो कोरोना, गो कोरोना. आता मला कशामुळे कोरोना झालाय ते मी त्या माणसाला तर शोधतो की कोण आहे तो. ठीक आहे, मी 10-11 दिवस ऍडमिट होतो. पण मला माहित होतं की मला अजिबात काय होणार नाही आहे. मी कोरोनावर मात केल्याशिवाय अजिबात राहणार नाही. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना प्रचंड वाढतोय, त्यामुळं मोठ्या सभा घेणं अशक्य आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे, गर्दी टाळली पाहिजे, स्वतःबरोबर इतरांना सांभाळलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत कोरोनामुळे बिघडलेली आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती सचिन वाजेमुळे बिघडलेली आहे. महाराष्ट्राची परिस्थिती अनिल देशमुखमुळे बिघडलेली आहे. महाराष्ट्राची परिस्थिती जशी कोरोनानं बिघडलेली आहे तशी या महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती बिघडवलेली आहे. आणि म्हणून यांची परिस्थिती बिघडवण्यासाठी, यांना सबक शिकवण्यासाठी यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पक्ष आणि आमच्या सगळ्या मित्र पक्षांचे जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचंड मताने आपल्याला त्यांना विजयी करायचा आहे. समाधान अवताडे सुशिक्षित आहे, इंजिनियर आहे, ऍक्टिव्ह असणारे आहे आणि त्यांना संधी या ठिकाणी बीजेपीनं दिलेली आहे. तरी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी एवढंच सांगतो कि मैं करता हूँ समाधान अवताड़े के सभी दुश्मनों का सामना. मैं करता हूँ समाधान अवताड़े के सभी उम्मीदवारों का सामना और मैं देता हूँ समाधान अवताड़े जी को मेरे तरफ से शुभकामना. इन्हीं शब्दों के साथ मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि मला तर जाण्याची परवानगी द्यावी. आपण निंबाळकरची आपण बोला, नंतर वेळ नाही आहे. त्यामुळं मला हेलिकॉप्टर 4:30ला उडणार आहे. त्यामुळं आपण कुठे उठायचं नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी श्रीकांत देशमुख जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, ते बोलतील. आणि बाकी RPIचे कार्यकर्ते सगळ्यांचे बोला हां बरं ठीक आहे. खासदार सत्कार करताय, या सत्कार या चला ठीक आहे.